मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट लटकन दोरी ब्लाऊज पीसाच्या कापडापासून कशी बनवायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हा ब्लाऊज पीस मधला कपडा आहे। आता सर्वात आधी इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं, एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या लांबीची तुम्हाला इथे लटकन दोरी बनवायची आहे तेवढ्या लांबीचा बरोबर तुम्हाला इथे कपडा घ्यायचा आहे। आता इथे आपल्या ह्या पट्टीची अशी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला इथे पूर्ण पट्टी शिलाई देऊन तयार करून घ्यायची आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं। तुम्हाला किती जाड किंवा नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ठेवू शकता आणि पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण पट्टी तयार झाली, बघू शकता इथे। आता जास्तीचा थोडासा कपडा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं। त्यासाठी धागे असतील तरी सुद्धा असं एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे। कट करून झालेला आहे। आता इथे बघू शकता थोडासा जाडमध्ये दोरा वापरायचा आहे आणि मोठ्या सुईचा वापर तुम्ही ते करू शकता लटकन दोरी सुईची करण्यासाठी। तुम्ही ते गोदडीचा दोरा वापरला तरी सुद्धा चालेल आणि गोदडी शिलाई करतो ना आपण ती सुईचा वापर इथे तुम्ही करू शकता, म्हणजे लटकन दोरी सुईची करायला सोपं जातं त्यासाठी। आता इथे आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं। आता इथे आपल्याला थोडंसं एकाच बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं लटकन दोरी सुईची करायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी। पूर्ण पॅक करून झालं। आता इथे आपल्याला सुईचा वापर करून पूर्ण लटकन दोरी सुईची करून घ्यायची आहे। दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। पूर्ण लटकन दोरी आपल्याला सुईची करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला सुई पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता थोडासा दोरा ओढून घ्यायचा आपल्याला इथे, म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी। थोडासा कपडा आतल्या बाजूला गेला की लटकन दोरी आपली पटकन सुईची सुद्धा होऊन जाते। आता दोरा इथे थोडं थोडं ओढत घ्यायचा आहे आणि फक्त गुढी पडू देऊ नका, म्हणजे सुईचं करायला सुद्धा सोपं जातं। आता सावकाशमध्ये ओढत ओढत घ्यायचं आहे। इथे बघू शकता पूर्ण लटकन दोरी आपली इथे सुईची सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। बघू शकता इथे नाजूक मध्ये सुद्धा तयार झाली, एक लटकन दोरी तयार झाली। आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या सुद्धा कापडापासून लटकन दोरी तयार करून दाखवते। ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, 1 इंचाची पट्टी तुम्ही इथे काढून घेऊ शकता। आता इथे मी दुसरी सुद्धा पट्टी कट करून घेते, 1 इंचाचीच काढून घ्यायची आहे। मोजून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने। आता अशी घडी करून घेते आणि पूर्ण पट्टी इथे शिलाई देऊन घेते। जाड नाजूक तुम्हाला किती ठेवायचे आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे ठेवू शकता। आता इथे सुद्धा पट्टी पूर्ण जोडून तयार करून घेते। जाड नाजूक किती ठेवायचे त्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता थोडंसं धागे आहेत, मी एका लाईनीमध्ये असे कट करून घेते, म्हणजे काय होतं नाजूक मध्ये आपली इथे लटकन दोरी सुद्धा तयार होऊन जाते आणि जास्तीचा कपडा सुद्धा आपल्या इथे कट होऊन जातो त्यासाठी। आता ही सुद्धा पट्टी इथे मी जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेते, एका लाईनीमध्ये कट करून झालेला आहे। आता इथे थोडंसं पूर्ण पॅक करून घ्या। इथे मी दोरा पूर्ण पॅक करून घेतला। आता इथे एकाच बाजूला थोडंसं पॅक करून घ्या, म्हणजे सुईचं करायला सोपं जातं। आता इथे सुईचा वापर करून आपल्याला हे पूर्ण लटकन दोरी सुईची करून घ्यायची आहे। सोपं आहे। दोरा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे सुई पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे आणि थोडासा दोरा ओढत घ्यायचा ह्या बाजूला, ते लक्षात ठेवा। एका हाताने तुम्ही असं पकडू सुद्धा शकता, म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला असं खेचून पकडायचं आणि लटकन दोरी पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा। फक्त गुढी पडू द्यायची नाहीये। बघू शकता दुसरी सुद्धा आपली ते लटकन दोरी बनवून झालेली आहे आणि लटकन दोरी बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही मोठ्या सुईचा वापर करू शकता आणि जाड दोऱ्याचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे, म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे मी दुसरी सुद्धा लटकन दोरी सुईची करून घेते। पूर्ण दोरा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे सुई पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची। दोरा थोडासा ओढत ओढत घ्यायचं, कपडा थोडासा आतल्या बाजूला गेला लटकन दोरी अशी पूर्ण आपली सुईची सुद्धा होऊन जाते। आता ओढत ओढत घ्यायचं आहे, फक्त गुढी नाही पडून द्यायची, ते लक्षात ठेवा।
पूर्ण प्लेन करून घ्यायचं तिथे आणि एका हाताने असं ओढून घ्यायचं. सोपं आहे एकदम. बघू शकता नाजूकमध्ये आपली ते लटकन दोरी पूर्ण तयार झालेली आहे. तिन्ही सुद्धा दाखवलेले आहेत. आता इथे आपले लटकन बनवून घ्यायचे आहेत. आवडीनुसार सुद्धा लटकन तयार करू शकता. आता इथे लटकन दोरी मध्यभागी ठेवून घ्यायची आणि अशी घडी करून घ्यायची आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण लटकन दोरी थोडीशी बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे आणि पूर्ण जोडून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी. आता जास्तीचा कपडा थोडासा कट करून टाकते. आता हे लटकन सुईचं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे एक लटकन आपल्या इथे तयार झालेलं आहे. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लटकन सुद्धा तयार करू शकता तुमच्या ब्लाऊजसाठी. आता इथे आपल्याला अजून एक लटकन डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशी त्रिकोणी घडी करून घ्या कापडाची आणि लटकन दोरी बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची. थोडीशी बाहेरच्या बाजूला ठेवून घ्या म्हणजे शिलाईमध्ये सापडलं गेलं पाहिजे ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता थोडंसं बंद करून घेतलं आणि पूर्ण जोडून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं थोडासा कपडा जास्तीचा कट करून टाकला. आता हे लटकन सुईचं करून घेते. बघू शकता अजून एक लटकन आपले इथे तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. इथे आपले 2 लटकन बनवून झाले. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितले आणि लटकन दोरी सुद्धा बघू शकता किती नाजूकमध्ये आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला अजून एक लटकन डिझाईन बनवून दाखवणार आहे. एकदम अशी सोपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकता तुमच्या ब्लाऊजसाठी. आता ह्या पट्टीपासून आपल्याला इथे पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. अशी घडी करून घेतली. सर्वात आधी पट्टी जोडून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता इथे आपल्याला पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकसारख्या. चुन्या टाकून झाल्या. आता ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. जोडून झाली. दाबटीप टाकून घेते. दाबटीप सुद्धा टाकून झालेली आहे. लेस जोडून घ्यायची आहे. पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आता इथे लटकन दोरी अशी मध्यभागी ठेवून घ्या. थोडीशी बाहेरच्या बाजूला ठेवून घेतली. थोडंसं घडी करून घ्या आणि पूर्ण बंद करून पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं सुईचं करायला सोपं जातं. जास्तीचा कपडा कट करून टाकते. आता हे लटकन सुईचं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं अजून एक लटकन बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजसाठी. आज मी तुम्हाला लटकन सुद्धा कशी बनवायची असतात आणि लटकन दोरी सुद्धा कशी बनवायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि असंच बनवून घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजसाठी. लटकन दोरी सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.